नमस्कार सर्वांना, मी करिश्मा तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा ब्लाऊज आहे माझ्या वहिनीचा। ॲक्च्युली हा ब्लाऊज आहे ना सब्यसाची पॅटर्नमध्ये आलेला, पण वहिनीला ना तसा नको पाहिजे होता। म्हणजे आजकाल तुम्ही बघतच असाल की सगळ्याकडे ना सब्यसाची पॅटर्नच आता ट्रेंडला आला आहे, पण सगळ्यांनाच तो आवडत नाही। तर मी काय केलं आहे, प्रिन्सेसमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला। जे मधले जी कटोऱ्या दिसतात ना तुम्हाला, त्या सब्यसाचीमधल्या आहेत, पण आहे ना प्रिन्सेसमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो स्टिच केल्यानंतर सब्यसाची दिसायला लागला, कारण की मला काय ऑप्शन नव्हता। जी प्रिंट जी येते ना ती सब्यसाचीप्रमाणेच येते। तर एनिवेज पण ब्लाऊज एक नंबर झालेला, छान झालेला, वहिनीला मस्त बसला। नंतर आलेली ती ट्रायलला। आणि हा आहे सेमी स्टिचचा घागरा। आणि अजून एक काठपदराची साडी पण दिलेली वहिनीने, म्हणजे त्याच्यावरचा ब्लाऊज पण वर्क करायचा होता। हा डबल मोरांचा बघू शकता तुम्ही, मस्त बंद गळ्याचा होता आणि पाठीला डबल मोर आणि हातांना सुद्धा असे मोर होते। आणि मस्तपैकी असे लटकनसुद्धा मी बसवलेले। साडीच्या कलरचा कॉन्ट्रास्ट वर्क दिलेला, त्याच्यामुळे तो अजून उठून दिसत होता। आणि नंतर त्यांच्या फ्रेंडच्या त्यांच्या बहिणीला आणि मुलींना घेऊन त्यांना 6 घागरे टोटल शिवायला टाकायचे होते। आणि त्या दिवशी होती हनुमान जयंती, तर आम्ही लागलो पालखीच्या तयारीला। पालखी येणार होती, तर आम्ही त्या रांगोळ्या काढत बसलेलो। तर बघा, बेबोला असे रांगोळ्या वगैरे काढायला खूप आवडतं। सगळ्या पोरींनी रांगोळ्या वगैरे काढलेल्या। इकडे आम्ही आहे ना पालखीला अशी चादर तयार केलेली हारांची, आणि पालखी बघू शकता तुम्ही आलेली आहे आमच्या दाराशी। तर इकडे पालखीच्या पाया वगैरे पडलो, दर्शन वगैरे घेतला। आणि आहे ना आपल्या इकडे सगळं प्रथा आहे, तुम्हाला माहितीच असेल की लहान मुलांना पालखीच्या खालून काढतात। तर तेच आम्ही केलं। इकडे बेबोला आणि बाबूला खूप मजा आलेली। नंतर आईसा निघालेल्या मंदिरात जायला, तर इकडे पोरं पण आईंच्या पाठी लागली। नंतर आईसा गेली जेवायला मंदिरात, मी नाही गेलो। इकडे बघू शकता त्या ताई आलेल्या, मग अशी त्यांनी हे मटेरियल आणून दिलं आहे, वेलवेट आणि हँडवर्क होता। असे मला 6 घागरे शिवून द्यायचे होते। आता पोरं नव्हती, वाजलेले 7:30, म्हणजे 7:30 वाजून गेलेले। आणि सकाळपासून मी चहासुद्धा घेतला नव्हता, निवांत जरा बसून चहा घेतला, कारण की आणि नंतर आम्ही गेलो आमच्या ताईंच्या इथे। तर ताईंच्या इथे का गेलेलो, तर आमचा शुभम येणार होता USA वरून चक्क 2 वर्षांनी। तर त्याच्याच वेलकमची तयारी आम्ही करत होतो। इकडे बघू शकता तो आलेला आहे, आणि बाब्या बघू शकता किती खुश आहे। त्याने स्पीकर आणलेला ना, त्याच्यावर तो नाचत होता। पहिल्यांदा तो त्याला म्हणजे असा बघतच राहिलेला, कारण की व्हिडिओमध्येच बघायचा ना। नंतर रात्री 3:30 वाजलेले मला चक्क कटिंग करता करता। आणि बघू शकता इथे किती घाण झालेली आहे। घाण म्हणजे हे जे मणी आहेत ना ते फोडत बसलेले मी, आणि अक्षरशः माझे डोळे सुजलेले आहे। तर चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा। बाय बाय।